सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक लोक नवीन करार करण्यासाठी पैसे गुंतवतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. कुटुंबातील समस्या समोर येतील. तुम्हाला थोडासा ताणतणाव सहन करावा लागेल. वडिलांच्या मदतीनं तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होईल. मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. विवाह इच्छुकांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नफा मिळाल्यानं अनेक संधी तुम्हाला मिळतील. लव्ह लाईफमध्ये कुटुंबाच्या भेटीगाठी होतील. तुमच्या नात्याला मान्यता मिळेल. मुलांची मात्र तब्येत बिघडू शकते. मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येणार नाहीत. कुटुंबातील समस्या आज तुम्ही स्वतःहून सोडवाल. तुमच्या आईच्या मदतीनं तुम्हाला आज यश मिळेल. आज दुपारनंतर तुम्ही आईवडिलांची सेवा कराल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही व्यस्त राहाल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तुमची सर्व कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पालकांशी काही महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही बोलू शकता. काही ताणतणावाचा सामना देखील तुम्हाला करावा लागेल. आज तुमची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत राहील. आज तुमच्या लव्ह लाईफमध्ये कुटुंबाच्या गाठीभेटी होतील. तुमच्या प्रेमाला घरच्यांकडनं मान्यता मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी मुलांकडनं काही आनंददायी बातम्या मिळतील. कुटुंबातील सर्व सदस्य आज तुमच्यामुळे आनंदी राहतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणतंही सरकारी काम तुम्ही सहज पूर्ण कराल. मालमत्तेशी संबंधित वाद आज तुम्ही सोडवाल. भावंडांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. नातेवाईकांकडनं आज तुमच्यासाठी पैशांची व्यवस्था होईल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. आज जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये अनुभवाची तुम्हाला मदत होईल. व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य सहज मिळेल. आज तुमच्यासाठी मुलांकडनं काही आनंददायी बातम्या तुम्हाला मिळतील. कुटुंबातील सर्व सदस्य आज आनंदी राहतील. मालमत्तेशी वाद जर कोर्टामध्ये चालू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. मित्राच्या मदतीनं तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. भावा बहिणीच्या लग्नातील काही अडथळे जर निर्माण झाले असतील तर ते आज दूर होतील. नोकरदार लोकांनी आज आपल्या कामामध्ये शांततेनं काम करावं. कोणाशीही वाद झाला असेल तर मात्र तुमचं काम बिघडू शकतं. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्ही आज प्रवास करू शकता. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या अनुभवाची मदत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडथळे सहज दूर होतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. परदेशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी मिळेल. मुलाची प्रगती पाहून तुमचं मन हे प्रसन्न होईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल. नफा मिळवण्यासाठी आज जोखीम घेणं टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. कुटुंबामध्ये तुमच्या अशांततेचं वातावरण राहील. जर व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्ही काही प्रवास केलात तर त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कोणाशी वाद झाला असेल तर तो शांततेने सोडवावा, नाहीतर त्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला विशेष योगदान द्यावं लागेल. व्यवसायाची संथ गती वाढवण्यासाठी मोठ्यांचा तुम्ही सल्ला घ्या. कौटुंबिक सहकार्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांशी समन्वय साधावा लागेल. आज तुम्हाला वरिष्ठांचा राग येईल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये छोटंसं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कुटुंबामध्ये देखील अशांततेचं वातावरण राहील. परंतु मुलांची प्रगती पाहून तुमचं मन थोडं शांत होईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज मान सन्मान मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. व्यवसायातील समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. नवीन योजनांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मोठी रक्कम मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामावर आणि व्यवसायाच्या योजनांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. इतरांच्या हातामध्ये काम देणं तुम्ही टाळा. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आळस सोडून द्या. जोडीदारासोबत कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील, नाहीतर तुमचा विश्वासघात होऊ शकतो. जुनी मालमत्ता विकण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नफा होईल. नवीन योजनांकडे तुम्ही आज लक्ष द्याल आणि एक मोठी रक्कम मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदलांमुळे तुमचा विस्तार होईल. तुमचे काही शत्रू असतील आणि त्यामध्ये वादही होतील. सासरच्या लोकांशी नीट वागा, नाहीतर कौटुंबिक संबंध बिघडू शकतात. तुमचं मन आज जेमतेम प्रसन्न राहील. जर आज तुम्ही कोणाला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर देऊ नका, कारण ते पैसे बुडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला जोडीदारासाठी परिश्रम घ्यावे लागतील. जुनी मालमत्ता विकण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ती आज विकू नका. आज तुम्हाला कामावर आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या कामावरती जास्त लक्ष द्यावं लागेल. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आळस तुम्हाला सोडून द्यावा लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की घरामध्ये काही शुभ कार्यक्रम घडतील आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्यामध्ये आनंदानं सहभागी होतील. तुमच्या नात्यामध्ये थोडीशी कटुता येईल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.